नमस्कार ताईनो. तर हा आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि ही संध्याकाळची वेळ आहे. इथं मी जेवण बनवायला घेतलेलं आहे. पोरं सगळे आलेले त्यामुळे मी जिरा राईस, डाळ, चपात्या आणि इथं पनीर घालून मिक्स व्हेज बनवलं होतं आणि त्यानंतर पूजेला लागली होती. इथं मी वर्कशॉपमध्येच पहिल्यापासून अगदी लक्ष्मीपूजन इथंच करते. कारण हीच आमची लक्ष्मी आहे, त्यामुळे पहिल्यापासून मी इथंच करते. जितकं मला माहीत आहे तितकं शास्त्रीय पद्धतीनं अगदी साध्या पद्धतीनंच मी आज पूजा मांडलेली आहे. तर इथं तुम्हाला दिसले असेल मी ओटी वगैरे ठेवली. त्यानंतर उसाचे डहाळे आमच्याकडे दोन्ही बाजूला बांधतात पूजेच्या, ते बांधायचं बाकी होतं. बाकी दिवे वगैरे मी लावले नव्हते, फक्त एक समई लावली होती. पण त्या वगैरे अजिबात लावल्या नव्हत्या, कारण आमचा हा पहिला सण आहे आणि घरात दुःखद घटना झाल्यानंतर पहिला सण आमच्याकडे करत नाही. त्यामुळे मी काही दिवे वगैरे लावले नव्हते. फक्त पूजा आपली बारायची नाही, त्यामुळं छोटी अशी साधी पूजा मी केली होती. तर इथं रांगोळी काढायचा प्लॅन अजिबात नव्हता, त्यामुळं माझ्याकडं कलरच्या रांगोळी पण शिल्लक नव्हत्या. पण पोरं म्हटले की दार तसंच रिकामं राहणार मम्मी, त्यामुळे आम्ही छोटीशी असे ना काढतो. त्यामुळं पांढऱ्या कलरच्या रांगोळीनं डिझाईन काढलं त्याने मोराचं, आणि कलर म्हणून माझ्याकडे मी जी फुलं आणली होती ती हार करून शिल्लक राहिली होती. तर त्याचेच फुलं म्हणालीत पोरं की पाकळ्या करून आम्ही तेच कलर म्हणून भरून घेतो. तर इथं माझं घरातलं जेवण आवरलेलं, पूजा पण मांडून झालेली, पण पोरांची रांगोळी व्हायची बाकी होती. कारण अचानक काढायला घेतल्यामुळं वेळ झाला, त्यामुळे सगळ्यांनी मिळून परत जी फुलं होती त्यांच्या पाकळ्या करून रंग भरायला सुरुवात झाली. इथं छोटासा साध्या पद्धतीनं मोराची रांगोळी तयार झाली. त्यानंतर आम्ही आरती केली. त्यानंतर सगळ्यांनी जेवण करून घेतलं. तर ताईनं तुम्हाला माझी आजची लक्ष्मीपूजा कशी वाटली ते नक्की सांगा, आणि माझे जर मिनी ब्लॉग आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.